हा एक संवाद आहे, हा एक संवाद आहे माणसातला आणि देवातला. तर तो संवाद कसा आहे पहा. देवा, आमच्या सर्वांवर इतका का कोपलास? देवा, आमच्या सर्वांवर इतका का कोपलास? अरे पुरामध्ये वाहून गेले लोक आणि तू कुठे झोपलास? देवा, आमच्या सर्वांवर इतका का कोपलास? अरे पुरामध्ये वाहून गेले लोक आणि तू कुठे जाऊन झोपलास? एकीकडे तुझ्या रुद्र रूपाचा होतोय गाजावाजा, एकीकडे तुझ्या रुद्र रूपाचा होतोय गाजावाजा, आणि दुसरीकडे तुझ्याकडे डोळे लावून वाट पाहतोय बळीराजा. काही ठिकाणी खूप पाऊस आहे, काही ठिकाणी पाऊसच नाही आहे. एकीकडे तुझ्या रौद्र रूपाचा होतोय गाजावाजा आणि दुसरीकडे डोळे लावून तुझी वाट पाहतोय बळीराजा. कधी कोण्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर, कधी कोण्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर अतिवृष्टीने पीक कुजून जात आहे, कधी कोण्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अतिवृष्टीने त्याचं पीक कुजून जात आहे, आणि कधी कधी दुष्काळानं पेरलेलं बी न उगवताच जमिनीत राहते. कधी कधी कोण्या शेतकऱ्याचे डोळ्यासमोर अतिवृष्टीनं पीक कुजून जात आहे, कधी कधी दुष्काळानं पेरलेलं बी न उगवता जमिनीत राहते. अरे नेहमी ऐकलंय की, नेहमी ऐकलंय तू म्हणजे या जगाचा पालन करता, नेहमी ऐकलंय की तू म्हणजे जगाचा पालन करता. आता खोटं वाटायला लागले देवा, आता खोटं वाटायला लागले देवा. माझं आयुष्य सरता सरता देव वरून पाहतोय सगळं, आणि देव वरून बघतो हसतून काय म्हणतो, अरे आधुनिक प्रगतीच्या नावाखाली तुम्ही सर्वांनी स्वर्ग माझं पेटवलंय. आधुनिक प्रगतीच्या नावाखाली तुम्ही सर्वांनी स्वर्ग माझं पेटवलंय. थोडा पूर दिला, थोडा दुष्काळ दिला, तर आता मीच बरं आठवलंय. आधुनिक प्रगतीच्या नावाखाली तुम्ही सर्वांनी स्वर्ग माझं पेटवलंय. थोडा पूर दिला, थोडा दुष्काळ दिला, तर आता तुम्हाला मीच बरं आठवलंय. मी रचलेल्या या सुंदर सृष्टीला तुम्ही प्लास्टिकची करून टाकली. मी रचलेल्या या सुंदर सृष्टीला तुम्ही प्लास्टिकची करून टाकली, आणि मला इथून दिसणारी माझी सुंदर सृष्टी काळ्या धुराने झाकली. मी रचलेल्या सुंदर सृष्टीला तुम्ही प्लास्टिकची करून टाकली, आणि मला इथून दिसणाऱ्या या सुंदर पृथ्वीला काळ्या धुराने झाकली. प्लास्टिक, अरे प्लास्टिक तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालाय. प्लास्टिक तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाले, आणि ह्याच त्या प्लास्टिकनं माझ्या पृथ्वीचं सौंदर्य बिघडून गेले. स्वच्छ पर्यावरण अनुभव घेण्याचा विचार एकदा तरी करा. स्वच्छ पर्यावरण अनुभव घेण्याचा विचार एकदा तरी करा. खाऊन गिळून अडकून मरणाऱ्यांना त्याचा विचार करा जरा. बरेच प्राणी प्लास्टिक वगैरे खाऊन मरतात. स्वच्छ पर्यावरण अनुभव घेण्याचा विचार एकदा तरी करा. खाऊन गिळून अडकून मरणाऱ्या त्या प्राण्यांचा विचार करा जरा. प्लास्टिक कचरा प्रदूषण याचे नियोजन करा छान. प्लास्टिक कचरा प्रदूषण याचं नियोजन करा छान. तुमचे सदैव रक्षण होईल, फक्त ठेवा पर्यावरणाचा मान. आधाशासारखी वाढवू नका, आधाशासारखी वाढवू नका तुमच्या प्रगतीची भूक. आधाशासारखी वाढवू नका तुमच्या प्रगतीची भूक. हा निसर्गच तुम्हाला देईल जन्मोजन्मीचे सुख. धन्यवाद.